हाय फ्रेंड्स, टुडे वी विल स्टडी अबाउट द स्लोप ऑफ द लाईन. तर स्लोप ऑफ द लाईनचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला स्लोप काय असतो ते लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. जर आपण समजा नॉर्मल आपण प्लेन रोडनं जर आपण चालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जास्त श्रम पडत नाहीत किंवा आपल्याला जास्त त्रास होत नाही. परंतु आपण ज्या लेवलला आहे त्या लेवलपेक्षा जर उंच भागावर जाण्याचा प्रयत्न केला तर काय करावं लागतं आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करून आपल्याला तिथं काय वरती चढावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला आणखी काय करावं लागतं, एफर्ट करावं लागतात किंवा आपल्याला आणखी जास्त श्रम घ्यावे लागतात. तर हा जो डिफरन्स आहे कशामधला, आपली पूर्वीची पोझिशन आणि आपण उंच भागावर चढताना जो आपल्याला तिथली पोझिशन, याच्यामध्ये जो आपल्याला स्लोप येतो यालाच काय म्हणतो आपण, चढ म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, आणि त्यालाच आपण स्लोप असं म्हणतो. तर जिओमेट्रीमध्ये अभ्यास करताना आपल्याला स्लोपचा इथं स्टडी करायचा आहे. तर आपण स्लोप ऑफ लाईनचा कन्सेप्ट आज समजावून घेऊ. तर स्लोप ऑफ लाईन काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे. स्लोप ऑफ अ लाईन, समजा आपल्याला एखादी लाईन आहे, सपोज दिस इज लाईन यल. या लाईनवर आपल्याला दोन पॉईंट आहेत, कुठलेही ए आणि बी. ए पॉईंट आहे आपल्याला, बी हा पॉईंट आहे. एचे कॉर्डिनेट आपल्याला माहीत आहेत x1 y1, बीचे कॉर्डिनेट आपल्याला माहीत आहेत x2 y2. तर यावरून आपण लाईन एलचा स्लोप लिहू शकतो. तर आपण इथं लिहू शकतो स्लोप ऑफ लाईन ए बी. लाईन ए बीचा स्लोप आपण कसा लिहू शकतो, हिअर वी हॅव टू टेक डिफरन्स बिटवीन द वाय कॉर्डिनेट, दॅट इज y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, और परत आपण y1 मायनस y2 सुद्धा घेऊ शकतो, y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2. तर अशा दोन्ही प्रकारे आपण आपल्याला दिलेल्या लाईनवर जर आपल्याला दोन पॉईंट दिलेले असतील आणि त्याचे कॉर्डिनेट जर आपल्याला माहिती असतील तर आपण त्या लाईनचा स्लोप या फॉर्म्युलाचा यूज करून आपण शोधू शकतो. स्लोप ऑफ लाइन is denoted by, or slope is denoted by small m. तर स्लोप दाखवताना आपण स्मॉल m याला यूज करतो आणि म्हणून इथे लिहू शकतो आपण. सो m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इक्वल टू y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2. तर ह्या दोन्ही व्हॅल्यूज कशा असतात, आपल्याला सारख्याच असतात आणि म्हणून m काय करतो आपण, mने आपण स्लोप डिनोट करतो आणि अशा प्रकारे आपण लाईन ए बीचा स्लोप काढू शकतो. देन विल स्टडी द स्लोप ऑफ x ॲक्सिस अँड स्लोप ऑफ y ॲक्सिस. आपण एक्स आणि वाय ॲक्सिस दोन्ही ड्रॉ करू इथं. सो दिस इज अवर वाय ॲक्सिस, दिस इज एक्स ॲक्सिस. हिअर वी विल टेक टू पॉइंट्स ऑन एक्स ॲक्सिस, दिस वन अँड दिस वन. दिस इज पॉईंट ए, दिस इज पॉईंट बी. आता एक्स ॲक्सिसवरचा कुठलाही पॉईंट जर तुम्ही कन्सिडर केला त्याचा वाय कॉर्डिनेट काय असतो, आपल्याला 0 असतो आणि म्हणून आपण एचे कॉर्डिनेट घेऊ आपण x1, वाय कॉर्डिनेट 0 आणि बीचा सुद्धा आपल्याला x2 घेऊ आपण आणि इथं वाय कॉर्डिनेट हा काय येईल आपल्याला 0 येईल. आता स्लोप ऑफ लाईन ए बी, दॅट इज स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस, स्लोप ऑफ लाईन ए बी that is slope of x axis. कसा लिहू शकतो आपण, द डिफरन्स बिटवीन y coordinate that is 0 minus 0 upon x2 minus x1 and this will be 0 upon x2 minus x1. 0ला कुठल्याही नंबरनं आपण डिवाइड केल्यानंतर आपल्या आन्सर किती येतं, 0 येतं आणि म्हणून आपण एक्स कॉर्डिनेटचा जो एक्स ॲक्सिसचा जो स्लोप आहे तो किती लिहितो, 0. सो हिअर वी कॅन राईट
slope of x axis is 0. तर x ॲक्सिसचा स्लोप किती आला आपल्याला 0 आला. त्यानंतर आपण कन्सिडर करू y ॲक्सिस. y ॲक्सिसवर आपण दोन पॉईंट घेऊ. सी दिस इज पॉईंट C, दिस इज पॉईंट D. आता y ॲक्सिसवर कुठलाही पॉईंट घेतला आपण तर त्याचे x कॉर्डिनेट 0 असणार आहेत. सो विल कन्सिडर दिस ॲज 0 y1 अँड धिस हॅज कॉर्डिनेट 0 y2. आता आपल्याला CDचा जर स्लोप काढायचा म्हटलं, स्लोप ऑफ CD that is equal to the slope of y axis which will be equal to the difference between y coordinate, that is y2 minus y1 divided by 0 minus 0. So this will be y2 minus y1 upon 0 minus 0, that is y2 minus y1 is equal to upon 0. तर कुठल्याही नंबरला ज्यावेळेस आपण 0ने डिवाइड करतो त्यावेळेस आपण त्याचा आन्सर किती येतं, इन्फिनिट येतं, किंवा आपण त्याला नॉट डिफाईन सुद्धा म्हणतो. आणि म्हणून इथे लिहू शकतो आपण स्लोप ऑफ y ॲक्सिस इज नॉट डिफाईन. तर y ॲक्सिसचा स्लोप डिफाईन केलेला नाही किंवा तो इन्फिनिटी असतो. तर असे आपल्याला दोन गोष्टी इथं लक्षात ठेवाव्या लागतील. x ॲक्सिस कन्सिडर केल्यानंतर x ॲक्सिसचा स्लोप 0 असतो आणि y ॲक्सिसचा स्लोप नॉट डिफाईन असतो. त्यानंतर आपल्याला जर x ॲक्सिसला एखादी लाईन जर पॅरलल असेल तर तिचा स्लोपसुद्धा x ॲक्सिस एवढाच असेल आणि y ॲक्सिसला पॅरलल जर असेल एखादी लाईन तर तिचा स्लोपसुद्धा y ॲक्सिस एवढाच असेल. सो हिअर वी कॅन राईट दॅट द स्लोप ऑफ लाईन विच इज पॅरलल टू x ॲक्सिस हॅज अ स्लोप इक्वल टू 0 अँड द लाईन विच इज पॅरलल टू y ॲक्सिस हॅज अ स्लोप इज नॉट डिफाईन. द स्लोप ऑफ द लाईन पॅरलल टू y ॲक्सिस slope is not defined. Now we will find the relation between the trigonometric ratio and the slope of a line. Here we have given line L. On line L there are 2 points, point P and point Q. P has coordinate x1 y1 and Q has coordinate x2 y2. Here line L making angle theta with the x axis. काय केलेलं आहे, लाईन एलने इथं x ॲक्सिस सोबत थीटा एवढा अँगल केलेला आहे. लाईन एलवर पॉईंट P दिलेला आहे आणि Q दिलेला आहे. Pचे कॉर्डिनेट्स आपल्याला x1 आणि y1 आहेत, Qचे कॉर्डिनेट आपल्याला x2 आणि y2 आहेत. त्यानंतर आपल्याला Qमधून आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. QS इज परपेंडिक्युलर ऑन x ॲक्सिस. अगेन PR इज परपेंडिक्युलर ऑन द QS. देन we will draw the perpendicular from point P to the x axis, that is PM is perpendicular on M. Now we will write this here. Line L make angle theta with x axis. P x1 y1 and Q x2 y2 are the any point on the line L. Points or P x1 y1 and Q x2 y2 are points on line L. लाईन एलवरील हे दोन पॉईंट आपल्याला दिलेले आहेत. देन QS इज परपेंडिक्युलर ऑन x ॲक्सिस. सेगमेंट QS perpendicular on x axis. Again PR is perpendicular on segment QS. Segment PR is perpendicular on segment QS. Again we will draw PM which is perpendicular to x axis. Segment PM which is perpendicular on again x axis. Now here we can write this angle is of 90 degree,
this angle is of 90 degrees. So here we can write segment PR and x-axis are parallel to each other. Here angle PRQ and angle MSQ are corresponding angles. आणि करेस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असल्यानंतर आपण काय म्हणू शकतो, पी आर आणि एक्स ॲक्सिस कसे आहेत, पॅरलल आहेत. अँड अँगल पी आर क्यू इज कॉन्ग्रंट टू अँगल एम एस क्यू. सो हिअर वी कॅन राईट सेगमेंट पी आर इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. सेगमेंट पी आर इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. हे दोन्ही सेगमेंट पॅरलल असल्यामुळं इथं जर पाहिलं आपण तर हा जो अँगल आहे आपल्याला मेजर ऑफ दिस अँगल दॅट इज QTS हा अँगल आणि QPR हा अँगल, हे दोन्ही अँगलसुद्धा कुठले अँगल येतात आपल्याला, करेस्पॉन्डिंग अँगल येतात. सो हिअर वी कॅन राईट अँगल QTS इज कॉन्ग्रंट टू अँगल QPR because these are also corresponding angles. दोन्ही करेस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळं हे दोन्हीचे मेजर सुद्धा कसे राहतील, सारखे राहतील. आपल्याला हाही थीटा आहे तर हा सुद्धा थीटा राहील. त्यानंतर आता आपल्याला पी आर हे डिस्टन्स शोधायचं आहे आणि क्यू आर हे डिस्टन्स सुद्धा आपल्याला शोधायचं आहे. तर इथं जर पाहिलं आपण पॉईंट एस जो आहे याचे एक्स कॉर्डिनेट काय राहील, आपल्याला वरती जो x2 दिसतो तो x2 आणि y कॉर्डिनेट इथं 0 असेल. इथं याचा एक्स कॉर्डिनेट x1 असेल आणि y ॲक्सिसवर कुठल्याही पॉईंटचा y कॉर्डिनेट हा 0 असतो आणि म्हणून हा राहील आपल्याला x1 0, हा x2 0. आणि म्हणून हे जे डिस्टन्स आहे आपल्याला डिस्टन्स MS आपल्याला कसं लिहिता येईल, x2 मायनस x1. डिस्टन्स MS हे आपल्याला x2 मायनस x1 लिहिता येईल. थोडक्यात हेच डिस्टन्स पी आर सुद्धा आपण x2 मायनस x1 एवढं लिहू शकतो. त्यानंतर आपल्याला क्यू आर एवढं डिस्टन्स काढायचं आहे. तर क्यू आर जर पाहिला आपण तर इथं जर आपण कन्सिडर केलं तर हा जो पॉईंट आहे तर इथं y1 असणार आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर या पॉईंटचे जे x2 y2 आहे ते इथं आपल्याला y2 असणार आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे आपल्याला हे डिस्टन्स आणि क्यू आर हे डिस्टन्स आपलं सारखं राहणार आहे आणि दिस डिस्टन्स कॅन बी रिटर्न ॲज y2 मायनस y1. सो दिस इज y2 मायनस y1. तर हे दोन्ही डिस्टन्स आपल्याला इथं लिहू शकतो आपण. हिअर क्यू आर इज इक्वल टू हिअर क्यू आर डिस्टन्स क्यू आर इज y2 मायनस y1 अँड डिस्टन्स पी आर इज इक्वल टू x2 मायनस x1. आता इथं अँगल थीटा जो आहे अँगल थीटाचा जर आपण टॅन घेतला तर काय होईल पहा, टॅन थीटा काय लिहिता येईल आपल्याला, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड दॅट इज क्यू आर अपॉन पी आर विच कॅन बी रिटर्न ॲज अवर क्यू आर इज y2 मायनस y1 अँड पी आर इज x2 मायनस x1. सो दिस इज अवर नंबर 1. आता आपण जर लाईन एलचा जर आपण काय काढला, स्लोप काढला. अगेन स्लोप ऑफ लाईन एल. लाईन एलचा स्लोप कसा काढू शकतो आपण, लाईन एलवर आपल्याला पी आणि क्यू हे दोन पॉईंट आहेत. पीचे कॉर्डिनेट आपल्याला x1 y1 आहे, क्यूचे कॉर्डिनेट आपल्याला x2 y2 आहे आणि म्हणून लाईन एलचा स्लोप आपण काय लिहू शकतो, द डिफरन्स बिटवीन द y कॉर्डिनेट दॅट इज y2 मायनस y1 अपॉन x2 minus x1, the difference between the x coordinate. So this is our slope of line L. This is our number 2. आता 1 आणि 2चा जर विचार केला आपण तर राईट हँड साईड आपल्या दोन्ही सारख्या आहेत आणि म्हणून आपण स्लोप ऑफ लाईन L कॅन बी रिटर्न ॲज टॅन थीटा. वी कॅन राईट हिअर स्लोप ऑफ लाईन L इज इक्वल टू टॅन थीटा. तर
स्लोप ऑफ लाईन येईल किती आला आपल्याला tan थिटा आला. थिटा काय थिटा इज द लाईन, थिटा इज द अँगल मेड बाय द लाईन L विथ द x ॲक्सिस. सो हिअर वी कॅन राईट स्लोप ऑफ लाईन L, स्लोप ऑफ अ लाईन is equal to the tan ratio of the angle made by that line with x axis. तर कुठल्याही लाईनचा स्लोप जर आपल्याला काढायचा असेल तर काय लिहू शकतो आपण, त्या लाईनने एक्स ॲक्सिस सोबत केलेला जो अँगल आहे त्याचा जो टॅन रेशो असतो तोच आपला काय असतो, स्लोप असतो. देन वी हॅव स्लोप ऑफ अ पॅरलल लाईन. ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाईन एकमेकींना कशा असतील, पॅरलल लाईन असतील, तर त्या एक्स ॲक्सिस सोबत सुद्धा इक्वल अँगल तयार करतील आणि म्हणून पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात, सारखे असतात. हिअर वी कॅन राईट स्लोप ऑफ पॅरलल लाईन्स आर इक्वल. तर ज्या पॅरलल लाईन्स असतील त्यांचे स्लोप कसे राहतील, आपल्याला सारखे राहतील, किंवा ज्या दोन लाईनचे स्लोप इक्वल असतील त्या लाईन कशा असतील, पॅरलल लाईन असतील. और वी कॅन राईट और इफ स्लोप ऑफ लाईन्स slopes of lines are equal, then that lines are parallel to each other.